हॅलो गाईज. बघा आपण टॅमॅनवरचा पार्ट 3 करणार आहे. ओके. ठीक आहे, चला बघा काय म्हटलंय. पी हा क्यू पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे. बघा जो कोण आहे, जो पी आहे, ठीक आहे ना, हा क्यू पेक्षा काय म्हणते 30% अधिक. जर क्यू जर 100 असेल तर हा किती म्हणत आहे, हा असेल 130%. ठीक आहे. तर 0 0 कापून देऊ आपण. रेशिओ काय येऊन जाईल याच्या, 13:10. ठीक आहे. मग म्हणतात की त्यांनी मिळून काम केल्यास पी एकटा, ठीक आहे ना, त्यांनी मिळून काम केल्यास पी एकाकडून 23 दिवसात पूर्ण काम होऊ शकणाऱ्या कामाला किती वेळ दिवस लागेल. ओके, इझी आहे प्रश्न. चला, त्यांनी मिळून काम केल्यास, ठीक आहे, आता ते मिळून काम करणार आहे, पण अगोदर केव्हा, पी एकट्याकडून ती 23 दिवसात होते कम्प्लीट. ठीक आहे ना. पी हाय 13, याची काय ही एफिशियन्सी, आणि याला किती दिवस लागता म्हणताय, तो 23 दिवस. ठीक आहे. चला ओके. मग काय म्हणताय की दोन्ही मिळून काम करायचं. आता दोन्हीची कॅपॅसिटी किती झाली, दोन्हीची कॅपॅसिटी झाली ही 23. तर 23 सोबत 23 गेले, आन्सर डायरेक्ट आलं 13. कळलं का की समजू पुन्हा कळलं. चला पुन्हा एकदा समजवतो. बघा पी हा क्यू पेक्षा, एक मिनिट गाईस, हा, पी हा क्यू पेक्षा 30% अधिक सक्षम आहे. पी हा क्यू पेक्षा, जर हा मग क्यूला आपण काय म्हटलं, 100 म्हटलं, तर हा किती होऊन जाईल, 130 होऊन जाईल. शून्यानी शून्य कापून जाईल, तर किती रेशिओ होऊन जाईल, 13:10. ठीक आहे. त्यांनी मिळून काम केल्यास, ठीक आहे, आता त्यांना काय करायचं, मिळून काम करायचं, पण कसं, पी एकट्याकडून 23 दिवसात पूर्ण होऊ शकणाऱ्या कामासाठी त्यांना किती वेळ लागेल. पहिल्या अगोदर बघा आपल्याला, म्हणजे पी किती दिवसात करतो, 23 दिवसात. ठीक आहे ना, पण पीची एफिशियन्सी किती आहे, तो एक दिवसात माहिती आहे का, फक्त 13 काम करू शकतो, आणि त्याला 23 दिवस काम करायचं आहे. हा झाला टोटल वर्क. ठीक आहे. आता काय म्हणतात, त्यांना मिळून काम करायचं आहे. मिळून मग कोण कोण आहे, पी आणि क्यू, आणि याची एफिशियन्सी किती झाली, 13 आणि 10 किती होते, हे होते 23. डायरेक्ट 23 कटले, तर आन्सर किती येईल, डायरेक्ट 13. ओके. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, जमेल तर ठीक आहे, नाही तर मग मी करून देईन. ठीक आहे, इझीच आहे. हम्म. बघा हा क्वेश्चन रिपीट झाला आहे ना, सेम नाही आहे. हो, प्रश्न सेम आहे, पण ऑप्शन खालीवर आहे. तर त्या शिफ्टला असेल, नाही तर मग नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट एक्झाम मधला असेल. ओके. बघा हा क्वेश्चन आहे. विराटची कार्यक्षमता ही मोहनच्या तिप्पट आहे. ते दोघे मिळून 36 दिवसात काम करतात. तेच काम मोहन एकट्याने किती दिवस करायचे. ठीक आहे, तुम्हाला 10 सेकंड देतो, करून बघा. ठीक आहे. हा क्वेश्चन माहिती आहे का, क्षमतावर आधारित आहे. क्षमतावर आधारित प्रश्न. ठीक आहे, बघा तुम्हाला जमते का, नाही तर मग हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देऊन देतो. जे आपण एफिशियन्सी वाले प्रश्न केले आहे ना, तेच याचा आन्सर आहे. ठीक आहे, याचा आन्सर माहिती आहे काय येईल, 144 दिवस येईल. ठीक आहे. चला समोर वाढू. बघा हा पण क्वेश्चन एक्झॅक्ट सेम आहे. ए बी हा त्याच्या तिप्पट कार्यक्षमतेचा कार्यक्षम आहे, म्हणून त्याला काम करण्यासाठी, पूर्ण करण्यास बीच्या तुलनेत 60 दिवस कमी लागतात. खूप इझी प्रश्न आहे, करू शकता तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला 30 सेकंड देते, तुम्ही सॉल्व्ह करून मला आन्सर आहे ना कमेंट बॉक्स, कमेंट नाही हे तर वेट कोर्स आहे. ओके. चला ठीक आहे, 30 सेकंड आहे तुमच्याकडे, लवकर लवकर सॉल्व्ह करा, मी ना समोरच्या क्वेश्चनकडे जातो. चला ठीक आहे. जे क्वेश्चन सेम आहे ना ते तुम्ही करा, म्हणजे कसं आपला वेळ वाचेल, आपल्याला खूप सारे क्लास घ्यायचे. 6 पुरुष व 8 मुले एका कामाला 10 दिवसात. बघा याला माहिती आहे का, इम्पॉर्टंट करा, हा प्रश्न नेहमी येतो. चला ठीक आहे, बघा मी सांगतो आता चांगल्याने बघा, पेनचा कलर चेंज करतो. चला एक मिनिट. काय म्हणताय तो, 6 पुरुष म्हणजे किती, 6 मेल, ठीक आहे, प्लस 8 बॉईज, ठीक आहे ना, यांना किती दिवसात काम करतो, तो करतो 10 दिवसात. ओके. इज इक्वल टू किती, इकडे किती येत आहे, 26 मेल प्लस 48 बॉईज, हे किती दिवसात काम करतात, हे काम करतात 2 दिवसात. ठीक आहे. असं माहिती आहे का इक्वेशन बनते. आता बघा, जास्तीत जास्त इक्वेशन माहिती आहे का, इथं इथंच कापून टाकायचं. बघा 2 1 या 2ला कापून टाका, बे 1 बे, आणि हे बे पंचे 10. कळलं, अजून काही कपते का, नाही कपत, तर आपण डायरेक्ट गुणाकार करू. बघा 6 m किती झालं, 6 m प्लस 8 पंचे किती झालं, 40 बॉईज. ओके, हा सॉरी, इज इक्वल टू नाही, रेशिओ. ठीक आहे ना, मग किती झालं इथे, आता जसं तसं येईल, कारण गुणाकार करायसाठी तिथं काहीच वाचलं नाहीये.
ठीक आहे. 6 माणसं 40 बॉय बरोबर सॉरी रेशिओ 26 मॅन इज इक्वल टू 48 बॉईज. ओके. चला आता यांना आपण कापूया. ठीक आहे बघा. अरे सॉरी इथे 6 नाही, इथे 30 येईल. एक मिनिट गाईज, इथे 30 येईल इथे. हम्म, इथे 30 येईल. तेच म्हटलं की चुकत कुठं आहे. ठीक आहे ना, इथे किती येईल? 30 येईल. ठीक आहे. आता बघा 26 मधून 30 एम गेले, किती उरले? बरोबर 4 एम. ठीक आहे. आणि हा 40 मधून 48 गेले तर किती उरले? 48 बॉईज. ओके. याचा आपण रेशिओ घेऊ एम डिवाइड बाय बी. ते किती होऊन जाईल? 8 डिवाइड बाय 4. ओके. त्याच्यानंतर एम इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1. ओके. एम इज इक्वल टू बॉईज हा तुमचा काय आला? रेशिओ आला. ठीक आहे. आता हाच रेशिओ माहिती आहे का आपल्याला टोटल वर्क मध्ये ठेवायचा आहे. बघा सांगतो मी कसं. आता आपल्याला काय काढायचे आहे? टोटल वर्क काढायचे आहे. कोणत्याही एका याचं घेऊन घ्या. मी काय करतो? हवाला घेतो. ठीक आहे. याच्यामध्ये जी एमच्या ठिकाणी आहे ना ही व्हॅल्यू ठेवायची आणि बॉयच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची. ठीक आहे. काय म्हटलंय? 6 एम प्लस 8 बॉईज इज इक्वल टू 10. सॉरी हा इंटू 10. ठीक आहे. 6 एमच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? 2. ठीक आहे. प्लस 8च्या ठिकाणी एक जसेच्या तसं म्हणजे 8च येईल. ठीक आहे. गुणीला किती होऊन जाईल? गुणीला होऊन जाईल 10. ओके. ठीक आहे. हे आपण जेव्हा सॉल्व्ह केलं किती होईल? हे साइन दोन्ही 12 आणि 8 इथे किती होऊन जाईल? तुमचं टोटल वर्क माहिती किती होऊन जाईल? तो येऊन जाईल तुमचे 200. टोटल वर्क किती आलं? तर आलं तुमचं 200. आता तो काय म्हणत आहे बघा. हे काम करण्यासाठी 15 पुरुष व 20 मुलांना. ठीक आहे ना. 200 काय करायचं? वरत ठेवायचं. 15 पुरुष 15 इंटू इथे किती करायचं? एमच्या ठिकाणी किती येईल तुमचं? 2 प्लस आणि 20 मुलांच्या ठिकाणी तिथे काही करायची गरजच नाहीये, तिथं तेवढंच होऊन जाईल. ठीक आहे ना. मग काय होऊन जाईल? 200 भागेला किती येईल? 15 दुनी 30. 30 आणि हे 20 किती झालं? 50. ठीक आहे ना. हे डिवाइड करायचं आहे. किती येईल तुमचं? 4 डेज आन्सर येईल. आलं का? 4 डेज बघा. ओके. चला एकदा अजून समजून देऊ का? कारण थोडस हार्ड प्रश्न आहे, पुन्हा समजून देतो. चला बघा. काय म्हणताय तो की 6 पुरुष. ओके. 6 पुरुष आणि 8 बॉईज हे 10 दिवसात काम करतात. ठीक आहे. 6 एम प्लस 8 बॉईज ब्रॅकेट मध्ये टाकलं इंटू आपण 10 केलं. हे कोणाच्या बरोबर मध्ये आहे बघा. 26 माणसे प्लस 48 बॉईज हे किती दिवसात करतात? 2 दिवसात करतात. ठीक आहे. मग या 2 ने मी या 10ला 5 कापलं. ठीक आहे. आता हे मग 5 कापलं, इथे किती उरलं? याला कटलं, तिथे 5 उरलं आणि इथे काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. मग काय केलं? हे ब्रॅकेट पूर्ण ब्रॅकेटला हा 5 ने गुणाकार केला म्हणजे काय झालं? 6 पंचे 30 आणि 8 पंचे किती होईल? 40. ठीक आहे. मग रेशिओ मग किती? हे जसेच्या तसं, कारण फक्त इथे किती? 1 आहे म्हणजे किती? 26 एम इज इक्वल टू 26 एम प्लस 48 बॉईज. ठीक आहे. आता बघा 30 मधून 26 गेले, किती उरले? 4 एम. आणि 48 मधून 40 किती उरले? सॉरी एक मिनिट, इथे काय तिथे 8 पाहिजे. ठीक आहे ना. हे इथे किती 8 बॉईज. ठीक आहे. मग आपण काय केलं? एम ला जसे तसे ठेवलं आणि 8 ला 4 ला खाली घेऊन गेलं आणि बी ला इकडे आणलं आपण. मग आपण याला रेशिओ कापलं. 4 1 4 4 दोन्ही 8 म्हणजे एक एम ची व्हॅल्यू किती आली आहे? 2 आणि एक बॉईज ची व्हॅल्यू किती आली आहे? 1. ओके. चला ठीक आहे. हा तर भेटला आपल्याला रेशिओ. आता मग काय करायचं होतं? आपल्याला टोटल वर्क काढायचं होतं. कोणतेही माहिती आहे का? इक्वेशनला असं पूर्ण घ्यायचं. ठीक आहे. एक आता हा घ्या किंवा तो मागचा घ्या, आन्सर सेम असेल. तर बघा 6 ठेवला लिहिला. 6च्या एमच्या ठिकाणी आपण काय लिहिलं? ही आपली 2 जी आली आहे ना ती आपली व्हॅल्यू आपण इथे टाकलं. ठीक आहे. मग प्लस 8 बीच्या ठिकाणची व्हॅल्यू किती आहे? 1. हे किती झालं? बी इंटू किती आलं? हे 10. मग किती होईल? साइन दोन्ही 12 प्लस 8 जसं तसं इंटू 10. साइन दोन्ही 12 12 ने किती झालं? 20. 20 गुणिले 10 म्हणजे टोटल वर्क किती आला? आपला आलाय 200. ठीक आहे. 200 आला. मग काय म्हणताय की 15 पुरुष आणि 20 मुलांना. 15 पुरुषची एफिशियन्सी किती आहे? 2. 20 आणि बॉयची एफिशियन्सी किती आहे? 1. तर ते गुणाकार केलं तर काही फरक पडत नाही. ठीक आहे. मग किती झालं? ते 15 दुनी 30. 30 आणि हे 20 किती झाले? हे झाले टोटल 50. 200 भागीला 50. आन्सर किती आला? 4 डेज. कळलं? असा होता हा प्रश्न, म्हणजे चांगला प्रश्न होता. ओके. चला ठीक आहे. जाऊ नेक्स्ट प्रश्नाकडे. ठीक आहे. हा क्वेश्चन माहिती आहे का? लेवल 4चा आहे. तर हा आपण लेवल 4 मध्ये करू. ठीक आहे. चला हा क्वेश्चन तुम्हाला 30 सेकंड देतो. जमते का तर बघा.
30 सेकंड आहे तुमच्याकडे. इझी आहे प्रश्न. चला मी सांगून देतो बघा. काय म्हणताय तो, ए दिवसाचे 8 तास काम करून, असं सुरुवातीला असं ए लिहायचं, ठीक आहे, आणि इकडे मग बी लिहायचं. ए सुरुवातीला काय करतो, 8 तास काम करून एका कामाला 12 दिवसात संपवतो, ठीक आहे, ओके ना. आणि बी काय करतो, बी त्याच कामाला 10 दिवसात, ठीक आहे ना, 8 दिवसात संपवतो, ओके. ठीक आहे ना, 10 तास काम करून 8 दिवसात संपवतो. पहिले आपण याची एफिशियन्सी काढून घेऊ, ठीक आहे. हे 8 आणि 8 गेले किती होईल, इथे येईल 6 आणि इथे येईल 5, ओके. याची एफिशियन्सी काय आली, 6:5. हे काय झालं, हे यांची एफिशियन्सी झाली. आपल्याला काय पाहिजे, वेळ पाहिजे, तर वेळ किती होऊन जाईल, 5:6. हे तुमचं वेळ होऊन जाईल, ठीक आहे, ओके. चला ठीक आहे ना. आता मग काय म्हणताय, जर दोघांनी मिळून मिळून दिवसाचे 8 तास काम केले तर ते किती दिवसात कामाला पूर्ण करू शकतात. इझी आहे. चला बघा. पहिले काय काढू आपण, टोटल वर्क काढू, ठीक आहे ना. टोटल वर्क कोणाचं, एकाचं घेऊन घ्या, ठीक आहे ना. एकाची एफिशियन्सी आणि त्यांचं टोटल वर्क घेऊन घ्या. चला ए किती होते, मी एचं घेतलं, एची एफिशियन्सी किती आहे, सॉरी याला किती वेळ लागत आहे, एला 5, ठीक आहे ना. आणि याचे काम करण्याचा दर काय आहे, 8 × 12, ओके. 8 × 12 हा आपलं काय झालं, टोटल वर्क. तुम्हाला माहित आहे ना, एफिशियन्सी ही आहे ना आपली, टोटल कामाची एफिशियन्सी इंटू वेळ, तर हे काय होईल, तुम्हाला टोटल वेळ मिळणार, ठीक आहे. 8 हे गुणिला 8 × 12 आपण कुठून आणलं, हे आणलं एचं पूर्ण आपण काम जाऊन घेतलं, ठीक आहे. आता तो काय म्हणताय, दोघांनी मिळून, ठीक आहे ना, दोघांनी मिळून किती होईल, 5 आणि 6 इज इक्वल टू किती होते, 11. तर इथे भागीला काय होऊन जाईल, इथे 11 येऊन जाईल, ठीक आहे. चला ओके, हे किती होऊन जाईल, 8×5 = 40. पहिले कापून घेऊ का आपण इथे, दोघेही मिळून, हो अरे सॉरी, इथे 8 तासचा वेळ दिला, इथे 8 तास दिलाय, दोघांनी मिळून 8 तास, इथे शेवटीला 8 तास दिलाय, ठीक आहे. हे ते घेऊन गुणीला 8, 8 आणि 8 गेला, किती येईल, 12×5 = 60, 60/11. आन्सर किती येईल, 5×6 = 5/11. समजलं का, की पुन्हा एकदा सांगू, वाटतं तुम्हाला टाईट गेला असेल क्वेश्चन. चला पुन्हा एकदा सांगून घेतो मी, ठीक आहे. चला बघा. एच्या 8 दिवसाचे काम, हा होता ए, हा कलर चेंज करतो. हा ए आणि हा आहे बी, ठीक आहे ना. ए 8 तास काम करून 12 दिवसात काम संपवतो. जो बी त्याच कामाला 10 तास काम करून 8 दिवसात संपवतो, ठीक आहे. पहिले बघा, 8 गेले, एफिशियन्सी किती आली यांची, हे आली 6:10, सॉरी 6:5, ठीक आहे ना. मग याचं ही एफिशियन्सी टाइम किती आला, याचं नेहमी काय राहते, उलट राहते, ठीक आहे. हा मग काय म्हणताय तो, हा ए व बी दोघांनी मिळून त्या दिवसाचे 8 तास काम केले तर किती दिवसामध्ये लागणार, ठीक आहे ना. पहिले आपण टोटल वर्क काढून घेऊ, ठीक आहे. टोटल वर्क काय होईल, कोणाचं ए घेऊन घ्या, एचं घेऊन घेऊ आपण, किती, 8 × 12 काम करतो, ठीक आहे. आणि डेलीची एफिशियन्सी किती आहे, ते घेऊ आपण 5, ओके. हे डेलीची एफिशियन्सी मिळाली, ठीक आहे. हा झाला एचा टोटल वर्क, ओके. आता काय म्हणताय तो, की ए व बी, हे जे ए व बी आहे, 8 तासात काम करून 8 तास हे भेटले आपल्याला, आणि यांची एफिशियन्सी किती आहे, दोघांची मिळून 5 आणि 6 किती होऊन जाईल, याची एफिशियन्सी आहे ती 11, ठीक आहे ना. 8 आणि 8 गेले, तर हे किती होईल, 12×5 = 60, 60/11, म्हणजे आन्सर किती येईल, 5×6 = 5/11, ओके. आपण क्वेश्चन मस्त आहे, याला अल्टरनेट प्रश्न म्हणतात, याला अल्टरनेट प्रश्न म्हणतात, इझी आहे. 10 सेकंदाचा वेळ आहे, करून बघा, जमते का आता. चला जमलंय का. चला मी सांगून देतो, खूप इझी प्रश्न आहे, याला म्हणतात अल्टरनेट वाला प्रश्न, ठीक आहे. म्हणजे काय होते बघा, अगोदर ना तुला मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो मी. हा बघा, अगोदर काय होते, पहिल्या दिवशी ए काम करतो, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा काय काम करतो, ए काम करतो, ठीक आहे. हा सेकंड डे, हा फर्स्ट डे. तिसऱ्या दिवशी माहिती आहे काय, त्याला बी व सी यांची मदत मिळते. म्हणजे तिसऱ्या दिवशी काम कोण करणार, ए प्लस बी प्लस सी. आठवण ठेवा, तिसऱ्या दिवशी काम हे तिघही करणार, ओके. हा झाला कन्सेप्ट. चला आता जाऊ प्रश्नाकडे. चला ठीक आहे, बघा. काय म्हणते तो, की ए बी सी 20 30 60, ठीक आहे ना. ए किती कामात करतो,
सॉरी 20 दिवसात. ठीक आहे ना. बी किती दिवसात करतो? 30 दिवसात. सी किती दिवसात करतो? 60 दिवसात. ठीक आहे. एलसीएम किती होऊन जाईल यांचं? हा 60 आला एलसीएम, हा 2, हा किती वेळा जाईल? 3 वेळा, आणि हा किती वेळा जाईल? 2 वेळा, आणि हा जाईल 1 वेळा. टोटल किती झालं? 2, 3, 6 युनिट. ओके. चला बघा, आता मी तुम्हाला एकदम लाईटली कन्सेप्ट सांगतो. पहिले बघा, पहिल्या दिवसाचं काम, पहिल्या दिवस काम करणार फक्त ए. किती काम होणार? 3 युनिट काम होणार. किती? फर्स्ट डे ला. ठीक आहे. आता सेकंड डे सुद्धा काम कोण करणार? 3 युनिट काम होणार, आणि काम कोण करणार? फक्त ए. ठीक आहे. आता आला थर्ड डे. या दिवशी माहितीये का, एबीसी ची मदत मिळणार. म्हणजे काम किती होणार? बी आणि सी ची मदत, म्हणजे काम किती होणार? 6 युनिट. ओके. हे 3 दिवसात काम. ओके. ठीक आहे. 6 युनिट. कळलं तुम्हाला आता? ठीक आहे. म्हणजे बघा, युनिट किती होतं? हे दिवस किती झाले? 3 दिवस. म्हणजे आठवण ठेवा, 3 डेज मध्ये किती युनिट काम होतो? हे 3 आणि हे 6. किती होतो? 12 युनिट काम होतो. किती काम होतो? 3 डेज मध्ये 12 युनिट काम होतो. आपल्याला किती काम करायचे? 60. इकडे बघा, 3 डेज मध्ये किती काम होतोय? ते होतो 12 युनिट काम. ठीक आहे. आणि आपल्याला करायचे आहे 60 युनिट काम. तर आपण काय करू? 60 डिवाइडला करू. ओके. ठीक आहे ना. हे किती होईल? 12 1 12, 12 पंचे 60, आणि हे गुणाकार राहते क्रॉस मध्ये. ठीक आहे. म्हणजे काय होईल? 3 गुणिला 5, म्हणजे किती लागते त्याला? 15 डेज. कळलं? चला की समजून देऊ का? चला अजून इकडे दुसऱ्या कलर मध्ये समजवतो. हम्म. चला बघा इथे काय म्हटलंय. पहिले ए ची युनिट किती आहे? 20 युनिट आहे. ओके. हा आहे बी ची युनिट किती आहे? 30 युनिट आहे. हा आहे सी ची युनिट किती आहे? 60 युनिट आहे. ठीक आहे. एलसीएम किती आला? 60 आला. 20 हा 60 ला किती वेळा भाग जाणार? 3 वेळा. 60 ला 30 किती वेळा जाणार? 2 वेळा. आणि 60 ला 60 जाणार 1 वेळा. ठीक आहे. हे तिघांची कॅपॅसिटी किती आली? 6 युनिट. ओके. आता बघा, पहिल्या दिवशी फक्त काय काम कोण काम करतो? ए. त्याची 3 युनिट आहेत. एक दिवसात किती काम होईल? 3. दुसऱ्या दिवशी सुद्धा ए काम करतो, त्याची युनिट 3 आहे. मग 2 दिवसात किती होईल? फक्त 6 काम. आता तिसऱ्या दिवशी हे इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या दिवशी काय म्हणतात की त्याला बी आणि सी ची काय होते? मदत मिळते. म्हणजे बघा, ए तर फक्त ए ची कॅपॅसिटी किती आहे? 3 आहे. आणि तिसऱ्या दिवशी त्यांना दोघांची मिळते. म्हणजे टोटल काम किती होतं तिसऱ्या दिवशी? ते होत आहे 6. ठीक आहे. म्हणजे बघा, 3 दिवसात किती वर्क होत आहे? 3 3 6 आणि 6 म्हणजे 12 युनिटचं काम माहिती का 3 दिवसात होत आहे. आपल्याला किती युनिट करायचे आहे? 60 युनिट करायचे. बघा, 3 डेज म्हणजे 60 युनिट बरोबर, आणि आपल्याला 60 युनिटचं काम करायचं आहे. तर 12 पंचे 60, आणि हे 3 गुणिला 5 म्हणजे 15 आन्सर. ओके. कळलं? चला ठीक आहे. हा इझी आहे. चला हा तुम्हाला 10% देतो मी. इझी आहे. याच्या अगोदर पण आपण माहितीये का असा वाला प्रश्न केला आहे. बघा तुम्हाला जमते का? तर खूप इझी प्रश्न आहे. नाही तर मग मी सांगतो. मी इझी प्रश्न आहे हा, तुम्हीच करून घ्याल. चला सांगू का? बघा, ए कॅन डू 15 डेज आणि बी डेज. ठीक आहे ना. इफ टुगेदर 7 डेज फॉर. हा चला ठीक आहे. बघ सांगतो. ए किती दिवसात काम करतो? 15 दिवसात. ठीक आहे ना. आणि बी किती दिवसात काम करतो? 20 दिवसात. एलसीएम किती होऊन जाईल? 60. ठीक आहे ना. 15 चौक 60, आणि किती? 20 या 60. हे किती आलं? 7. आता ते काय म्हणताय की त्यांनी टुगेदर म्हणजे 4 दिवस सोबत वर्क केलं, म्हणजे 7 चौक किती झालं? 28 काम. आता काय म्हणते? दॅन द फ्रॅक्शन ऑफ द वर्क दॅट इज लेफ्ट, म्हणजे वाचलेला काम किती आहे? ठीक आहे ना. 60 मधून 28 गेले, किती उरले? 32. है ना. आणि भागीला किती हे आले? 60. कारण 28 काम झालेलं आहे ना. 28 सॉरी 60 मधून जर आपण 28 मायनस केले तर किती उरते? 32. तो माहिती आहे का लेफ्ट वरच विचारत आहे. म्हणजे इकडे बघा, लेफ्ट वर्क म्हणजे किती काम वाचलेलं आहे. तर याला कापून घ्या 4 नी. 4 8 32 न 15 चौके 60. आन्सर किती येईल? 8/15. ओके. ठीक आहे. चला मग आजच्यासाठी एवढंच ठेवू. अजून एक फक्त याचं माहिती आहे का, आता एक लास्ट पार्ट येईल. ओके. लास्ट पार्ट येईल म्हणजे समजून घ्या, टाइम अँड वर्कचे पूर्ण क्वेश्चन आता संपलेले आहे. आणि जे हार्ड लेवलचे आहे ना ते मी शेवटी पूर्ण एक सोबत करून देणार. ओके. चला ठीक आहे. काय विचारायचं आहे का? चला ठीक आहे. ओके.